राम राम. जय श्रीराम. श्रीमद वाल्मिकीय रामायण अयोध्याकांड सर्ग 101 ते 107. ज्या वेळेला भरताची भेट झाली, भरताने अगदी आर्त होऊन हे आर्य अशा प्रकारची हाक प्रभू श्रीरामचंद्रांना मारली आणि तो खाली कोसळला. त्यावेळेला धावत जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांनी त्याला जवळ घेतलेलं आहे आणि आश्चर्यजनित अशा पद्धतीने त्यांनी विचारलं त्याला की अरे भरता, ते जे अयोध्येचं राज्य आहे ते तू कसं चालवतोस आणि असं म्हणून राज्य कसं चालवावं, कुठली काळजी राजाने घेणं आवश्यक आहे, प्रजेचं कल्याण कशामध्ये आहे, या संबंधीचा विस्ताराने त्याला उपदेश केलेला आहे. तो सारा उपदेश त्या भरताने शांतपणाने ऐकून घेतला. त्यावेळेला त्याच्या मनामध्ये खरं तर प्रचंड असा शोक हा दाटून आलेला होता. अनावर अशा प्रकारचं दुःख त्याला झालेलं होतं. परंतु प्रभू श्रीरामचंद्र हे वेगळ्याच पद्धतीने त्याला उपदेश करताना आढळल्यामुळे त्याने अत्यंत शांतपणाने ते सगळं ऐकून घेतलं. ते ऐकून घेतल्यानंतर मग ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रांना याची जाणीव झाली की अरे, आपण याची कुठल्याच प्रकाराने काहीही चौकशी केलेली नाही, तेव्हा मग ते त्याला असं म्हणतात की अरे हे बंधो, हे भरता, तू राज्य सोडून ही वल्कल वगैरे धारण करून, हे मृगचर्म धारण करून, जटा बांधून तू अशा पद्धतीने या वनामध्ये आलेला आहेस, ते कशा करता? तू असा इथे आलासच कसा? कुठल्या निमित्ताने तू इथे आलेला आहेस आणि मला येऊन भेटलेला आहेस, ते सारं काही तू आता मला सांग. असं ज्या वेळेला त्यांनी विचारलं त्यावेळेला मग तो भरत हा रामाला असं म्हणतो आहे. ते म्हणताना खरं तर त्याच्या मनामध्ये जो दुःखावेग होता तो त्यांनी दाबून धरलेला आहे. त्याला शोक झालेला होता. आणि मग त्याने असं सांगितलं की हे रामा, हे आर्य, आपले पिताजी हे स्वर्गवासी झालेले आहेत. त्यांनी या जगामध्ये अनेक दुष्कर कर्म केलेली आहेत, अनेक चांगली कामं त्यांनी इथे संपन्न केलेली आहेत आणि आता ते स्वर्गात गेलेले आहेत. परंतु ते स्वर्गात जाण्याचं मूळ कारण हे आहे की त्यांना पुत्रशोक झालेला आहे आणि त्या पुत्रशोकाने अत्यंत पीडित होऊन त्रास त्यांना झालेला आहे भरपूर, आणि त्या त्रासामध्येच ते स्वर्गस्थ झालेले आहेत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्यांनी काय केलं तर आपली जी आवडती राणी होती महाराणी कैकेयी, त्या कैकेयीला ते वश झाले आणि तिने ज्या पद्धतीची ती मागणी केली होती, ती मागणी करून त्यांना जे सगळं यश मिळालेलं होतं आयुष्यभर, ते सगळं यश त्यांनी नष्ट करून टाकलेलं आहे आणि मोठंच पाप त्यांच्या हातून हे आत्ता घडलेलं आहे. म्हणून या राज्यासाठी जी ही गोष्ट सगळी घडून आलेली आहे, ते फळ त्या कैकेयीला तर मिळालंच नाही. त्या राज्यासाठी तिने एवढी धडपड केलेली आहे, माझ्यासाठी तिने ही धडपड केलेली आहे, तर ते फळ काही तिला मिळालेलं नाही. त्या राज्याचा स्वीकार तर मी केलेला नाही. तेव्हा हे श्रीरामा, मी तर आपला दास आहे आणि म्हणून या दासरूप असणाऱ्या भरतावरती आपण कृपा करा आणि या राज्याचा आपण स्वीकार करा. श्रीरामा, रघुवंशामध्ये ही पद्धतच आहे की जो ज्येष्ठ पुत्र असतो राजाचा, त्यालाच राज्य प्राप्त होत असतं आणि त्या दृष्टीने पाहू जाता आपण ज्येष्ठ आहात आणि तो आपला अधिकारच आहे. आपल्याला राज्य मिळणं हाच न्याय आहे आणि म्हणून आपण हे जे सगळे प्रजाजन, हे जे मंत्रिमंडळ इथे आलेलं आहे आणि हे सगळे लोक इथे आलेले आहेत, त्यांचे जे मनोरथ आहे, त्यांच्या मनामध्ये देखील हाच विचार आहे की श्रीरामांनी राजा व्हावं. तेव्हा ह्या राज्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. मी तर आपला दास आहे,
मी आपला शिष्य आहे, तेव्हा आपण माझ्यावरती कृपा केली पाहिजे आणि या राज्याचा स्वीकार केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. हे सगळं जे मंत्रिमंडळ आहे इथे आलेलं, ते कुलपरंपरेने चालत आलेलं मंत्रिमंडळ आहे, तेच आहे. हे सगळे जे सचिव वगैरे इथे आलेले आहेत ते पिताजींच्या वेळेसचेच आहेत. यामध्ये मी कुठल्याही पद्धतीचा बदल केलेला नाही, तो बदल करण्याचा अधिकार देखील मला नाही आहे. आणि मी नेहमीच या सगळ्या लोकांचा, या मंत्रिमंडळातल्या लोकांचा सन्मान करीत असतो. त्यामुळे आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या गोष्टी मी करत असतो. तेव्हा माझ्या प्रार्थनेचा आपण स्वीकार करायला पाहिजे, असं म्हणून त्यांनी त्या श्रीरामचंद्रांना नमस्कार केलेला आहे, पाय धरलेले आहेत. हे सगळं केल्यानंतर श्रीरामांनी अत्यंत प्रेमाने त्या भरताला आपल्या जवळ घेतलेलं आहे आणि त्याला असं म्हटलेलं आहे की अरे भरता तूच सांग की मी या राज्यासाठी केवळ पित्याने जी आज्ञा मला दिलेली आहे आणि पित्याने जी आज्ञा तुला देखील दिलेली आहे, त्या आज्ञेचं मी उल्लंघन कसं करणार? ते पाप माझ्या हातून घडणं कदापिही शक्य नाही. अरे तुला जे अपराध्यासारखं वाटतं आहे, तर मला तुझ्यामध्ये कुठलाही दोष दिसत नाही, तू कुठलाही अपराध केलेला नाहीस, तुझ्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नाही आहेत, हे तू लक्षात घे. आणि पिताजींनी जी आज्ञा दिलेली आहे ती आज्ञा तुला आणि मला, आपल्या दोघांसाठी देखील प्रमाणभूत आहे. त्यांना तसा अधिकार होता, ते आपल्या दोघांनाही आज्ञा देऊ शकत होते. आपण सारेच त्यांचे शिष्य आहोत, लहान आहोत, पुत्र आहोत आणि म्हणून आपल्याला आज्ञा देण्याचा त्यांना अधिकार आहे. आपल्यालाच नाही तर आपल्या मातांना देखील आज्ञा देण्याचा त्यांना अधिकार आहेच आहे. हे सगळे स्त्री पुत्र जे असतात ते राजाच्या अधीन असतात, त्यांचे शिष्य गणले जातात. राजा हे तर आपले गुरु आहेत आणि म्हणून त्यांची आज्ञा आपण पाळली पाहिजे, असं माझं मत आहे. ते कुठल्याही प्रकारची आज्ञा आपल्याला देऊ शकतात. ते मला वनात पाठवू शकतात किंवा राज्यावर देखील बसवू शकतात. तुला देखील ते राज्यावर बसवू शकतात आणि कुठल्याही पद्धतीची आज्ञा ते देऊ शकतात. सगळ्या बाबतीत आज्ञा देण्याचा त्यांना अधिकार असतो आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी मला ही आज्ञा दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांच्या आज्ञेशिवाय इतर कुठलं देखील वर्तन करू शकत नाही. मी या वनामध्ये राहणार, त्यांच्या आज्ञेचं पालन करणार. आता हे जे राज्य आहे ना अयोध्येचं, ते तू आता प्राप्त करून घे. आणि हे काय केलंस तू? ही वल्कल वस्त्र वगैरे कशाकरता धारण केलेली आहे? कशाकरता तू या दंडकारण्यामध्ये आलेला आहेस? तेव्हा तू या सगळ्या गोष्टी आता सोडून दे आणि पिताजींनी आपल्या दोघांच्या वाट्याला जे जे दिलेलं आहे त्या त्या गोष्टीचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे आणि त्याचा सन्मान आपण करायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, जे मी आत्ता तुझ्याशी बोलतोय, तेच आपल्या दृष्टीने श्रेयस्कर आहे, आपल्या दृष्टीने हितकर आहे. आता श्रीरामचंद्रांचं असं बोलणं ऐकलं. आता तो भरत जो आहे तो रामाचा भक्त आहे आणि तो श्रेष्ठ अशा प्रकारचा भक्त आहे. तो असं म्हणाला की अरे श्रीरामा, एक गोष्ट तू विसरतोस, मी या राज्याचा अधिकारी नाही. त्यामुळे तू जो राजधर्माचा उपदेश मला एवढा केलेला आहेस, तो उपदेश ग्रहण करण्यासाठी देखील मी पात्र नाही आहे. ती माझी योग्यताच नाही. तो राजधर्म माझ्यासाठी नाही. तो उपदेश माझ्या कुठल्याही कामाचा नाही. हे नरश्रेष्ठा, इथे नेहमी शाश्वत धर्माचं पालन होत असतं. आणि शाश्वत धर्म कुठला आहे की ज्येष्ठ पुत्र हा राज्यावरती अधिष्ठित होतो, त्याला राज्याभिषेक होत असतो.
आणि कनिष्ठ पुत्र हा कधीही राजा होऊ शकत नाही. आणि आपलं जे कुळ आहे ना, त्या कुळाच्या अभ्युदयासाठी म्हणून तू स्वतःला राज्याभिषेक करून घेणं फार आवश्यक आहे. तेव्हा श्रीरामा, तू हे असल्या प्रकारचे कुठलेही युक्तिवाद न करता धर्म आणि अर्थयुक्त अशा प्रकारचं आचरण करत करत मनुष्यासाठी जे संभवनीय आहे आणि आपल्या कुळामध्ये जे चालत आलेलं आहे त्या गोष्टीचं पालन तू करायला पाहिजे आणि हे राज्य तू स्वीकारायला पाहिजे. तेव्हा असं बोलल्यानंतर त्या रामाने पुन्हा त्याला उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर आहेच, पण तो भरत आणखी पुढे असं म्हणतो की मी ज्या वेळेला केकय देशामध्ये होतो, म्हणजे माझ्या आजोळी होतो, त्यावेळेला त्या राजाने अशा प्रकारची आज्ञा आपल्याला दिलेली आहे आणि ते तर स्वर्गात निघून गेले आणि आपण देखील इकडे वनवासामध्ये निघून आलात. आणि अशा गोष्टी घडल्यामुळे मला यामध्ये कुठलीही गोष्ट करता आलेली नाही. म्हणून आता आपण वेगाने अयोध्येला चलावं, उठावं आणि राज्याचा स्वीकार करावा. परंतु हे रामा, मी आपल्याला असं सांगितलेलं आहे की आपले पिताजी स्वर्गवासी झालेले आहेत, तेव्हा त्यांना जलांजली देणं हे ज्येष्ठ पुत्र म्हणून आपलं कर्तव्य आहे. मी आणि हा जो शत्रुघ्न आहे, आपला सर्वात धाकटा बंधू, आम्ही दोघांनी यापूर्वीच ही गोष्ट केलेली आहे, आम्ही जलांजली दिलेली आहे. तेव्हा मी तर असं ऐकलेलं आहे की आपला जो प्रिय पुत्र असतो त्यांनी दिलेली जी जलांजली असते ती स्वर्गामध्ये त्या पित्याला प्राप्त होत असते आणि आपण तर त्यांचे सर्वात प्रिय अशा प्रकारचे पुत्र आहात, म्हणून आपण त्यांना जलांजली देणं आवश्यक आहे. आता हा जो शोक आपल्याला झाला आहे आपले पिताजी जाण्यामुळे, तो शोक आपण आवरून धरा आणि आता हे जे कार्य आहे हे आपण आधी करा. आता अशा रीतीने ही जी मृत्यूची भयंकर अशा प्रकारची बातमी, करुणाजनक अशा प्रकारची बातमी तिथे येऊन पोचली. त्यावेळेला श्रीरामचंद्र हे दुःखाने अगदी व्याप्त झाले, शोकाकुल झाले. ती जी वचनं आहेत ती वचनं त्यांना एखादं वज्र लागावं त्याप्रमाणे ती त्यांना लागलेली आहेत. अतिशय दुःख त्यांना तिथे झालं आणि त्या दुःखाच्या भरामध्ये ते काही क्षण अचेत झालेले आहेत. मग सावध झाल्यानंतर त्यांनी ही सगळी जी वार्ता होती ती त्या ठिकाणी जी उपस्थित असणारी सीता आणि लक्ष्मण या दोघांनाही सांगितलेली आहे. आणि मग ते सगळेच्या सगळे बंधू शोकाने व्याप्त झालेले आहेत, त्यांना दुःख झालेलं आहे. तिघांनीही मग अश्रुवर्षाव त्या ठिकाणी केलेला आहे. मग दीनवाणीने विलाप करत करत मग महाराज दशरथ हे स्वर्गवासी कशा पद्धतीने झाले वगैरे ह्या गोष्टी ते बोलायला लागले. मग भरताला त्यांनी असं म्हटलं की हे बंधू, जर आता पिताजी हे परलोकवासीच झालेले आहेत तर मग मी त्या अयोध्येमध्ये येऊन आता करणार तरी काय? कशा करता मी तिथे आता येऊ? पित्याशिवाय ती जी शून्य झालेली अयोध्या आहे तिथे आता मला चैन पडणार नाही आहे. त्या प्रजेचं पालन आता कोण करणार? पिताजींनी तर या पद्धतीची आज्ञा आपल्याला देऊन ठेवलेली आहे. त्या पित्याचं हे जे कार्य आहे प्रजापालनाचं, हे कार्य आता हे भरता तुला केलं पाहिजे. तू तर खरोखर कृतार्थ आहेस. त्या पित्याचं प्रेत कर्म देखील तू केलेलं आहेस. माझ्या वाट्याला ते भाग्य देखील आलेलं नाही आहे आणि मी या पिताजींचं कोणतं देखील कार्य सिद्ध केलेलं आहे असं देखील दिसत नाही आहे. तेव्हा माझं आयुष्य तर वाया गेल्यासारखंच झालेलं आहे. धिक्कार असू दे माझ्या आयुष्याला, कारण ही गोष्ट मी काही केलेली नाही आहे आणि ही करणं हे तर माझं पहिलं कर्तव्य होतं, ते माझ्याकडून झालेलं नाही आहे. ही प्रजा देखील आता शोकाकुल झालेली असणार आणि
मला तर असं वाटतं की हा वनवासाचा कालावधी पूर्ण केल्यानंतर देखील मला आता अयोध्येमध्ये परत येण्याची इच्छा राहिलेली नाही. मी तिथे कसा येणार? ती प्रजा दुःखी आहे आणि अशा दुःखी प्रजेला सामोरं जाण्याचं धैर्य माझ्याकडे नाही आहे. तेव्हा हे भरता माझ्या कर्तव्याचा उपदेश करायला देखील आता तिथे कोणी राहिलेलं नाही आणि म्हणून त्या अयोध्येत येण्याची इच्छा काही माझ्या मनामध्ये येत नाही. पिताजी स्वर्गवासी झाले हा मोठाच आघात आपल्यावरती झालेला आहे. ज्या वेळेला ते होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा ते मला देत असत आणि मी त्यांच्या आज्ञांचं पालन करत असे, त्यावेळेला माझ्यामध्ये जे काही सद्गुण असतील, जो सद्व्यवहार माझा असेल, तो पाहिल्यानंतर ते मोठे आनंदित होत असत आणि आणखी त्यामध्ये मी चांगलं कसं करू शकेन अशा प्रकारचा ते उपदेश मला करत असत. हे सगळं बोलल्यानंतर त्यांनी सीतेला ज्या वेळेला सांगितलं की आपले श्वशूर तर आता निघून गेले, तेव्हा तिला देखील आत्यंतिक दुःख झालेलं आहे आणि मग शेवटी सांत्वन करून एकमेकांचं ते मग पिताजींना जलांजली देण्यासाठी म्हणून निघालेले आहेत. ते मग सारेच जण मंदाकिनी नदीच्या काठावरती आलेले आहेत. त्यावेळेला श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाला असं सांगितलं की हे लक्ष्मणा, तू आता इंगुदीचं फल आण आणि चीर आणि उत्तरीय वस्त्र घेऊन ये. ते आणल्यानंतर आपण जलदान ह्या पिताजींना देऊ. त्याकरता आपण आता नदीवरती प्रस्थान करूया. तुझ्यापुढे सीता चालेल, तू सीतेनंतर चाल आणि तिच्या मागून मी येईल. असं आहे प्रेतकर्म ज्या वेळेला आपण करत असतो, असं जलप्रदान करत असतो, त्यावेळेला असंच जाण्याची पद्धत आहे आणि ही पद्धत अत्यंत दारुण असली तरी ती पाळणं आवश्यक आहे. त्यावेळेला मग त्या कुलाचा जो परंपरागत सेवक जो होता, आत्मज्ञानी असणारा सेवक, तो सुमंत्र, तो देखील प्रभू श्रीरामचंद्रांचा हात धरून त्यांच्याबरोबर निघालेला आहे. श्रीरामचंद्रांचं तो सांत्वन करतो आहे. श्रीरामांना जो शोक झालेला आहे त्याची कल्पना त्या सुमंत्राला आहेच. तो निघालेला आहे आणि ते सारे मग त्या नदीच्या ठिकाणी येऊन पोचले. योग्य ठिकाण त्यांनी शोधून काढलं आणि आपल्या हातामध्ये ते तीर्थभूत अशा प्रकारचं जल सगळ्यांनी घेतलेलं आहे. कल्याणप्रद अशा प्रकारचं जल त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांनी ते जल आपल्या पिताजींना अर्पण केलेलं आहे. आणि ते करत असताना ते पित्याला उद्देशून असं म्हणाले की पिताजी, हे जल मी आपल्या सेवेसाठी अर्पण करीत आहे, त्याचा आपण स्वीकार करावा. श्रीरामांनी अशा प्रकारे ती अंजली भरून पुन्हा दक्षिण दिशेकडे तोंड करून ते उभे राहिलेले आहेत आणि मग ते असं म्हणाले की माझे पूज्य पिताजी जे महाराज दशरथ, आज मी हे जे जल आपल्याला देतो आहे ते पितृलोकात आपल्यापर्यंत येवो आणि ते अक्षय्य रूपाने आपल्याला प्राप्त होत राहो अशी इच्छा मी व्यक्त करतो. आणि मग मंदाकिनी नदीच्या जलामधून, त्या प्रवाहामधून ते सारेजण बाहेर आले. बाहेर आल्यानंतर मग पिंडदान देण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे ते इंगुदीचं फळ जे आहे ते त्याचा गर काढलेला आहे, त्याच्यामध्ये बोरं ही त्यांनी मिसळलेली आहेत आणि ते सगळं केल्यानंतर कुश अंथरून, आणि ते कुशसुद्धा त्यांनी अशा रीतीने अंथरलं की दक्षिण दिशेकडे त्याचं टोक आलं पाहिजे आणि ते ठेवून त्यांनी मग ते पिंडदान तिथे केलेलं आहे. महाराज, आपण प्रसन्नतापूर्वक आता हे जे भोजन आपल्याला अर्पण करण्यात आलेलं आहे त्या भोजनाचा आपण स्वीकार करावा. आजकाल आमचा हाच आहार आहे आणि म्हणून या आहाराचंच आम्ही या ठिकाणी हे पिंड केलेलं आहे. मनुष्य जे अन्न
स्वतः खात असतो तेच त्याचे देव देखील खात असतात असं म्हणतात. आणि म्हणून हे जे अन्न आहे त्याचीच पिंड आम्ही या ठिकाणी आपल्याला अर्पण करतो आहोत. अशा रीतीने मंदाकिनी नदीच्या तटावरती ह्या गोष्टींचं त्यांनी आचरण केलं आणि ते सगळे पुन्हा एकदा चित्रकूट पर्वतावरती परत आलेले आहेत. परत आल्यानंतर पुन्हा त्यांना शोकाचं भरतं आलेलं आहे आणि ते सारे मग रडायला लागले. ते रडायला लागल्यानंतर ते चारही बंधू तिथेच होते. सगळ्यांना मग दुःखावेग काही आवरला नाही आणि ते मग आपला सारा शोक हा प्रकट करू लागले. आता हे जे सगळं त्यांचं रडणं होतं तर ते चित्रकूट पर्वतावरती होते, उंचावरती होते. त्यामुळे त्यांच्या रडण्याचा जो ध्वनी आहे तो ध्वनी दूरवर हा पसरला आणि तो इतका पसरला सगळीकडे की त्या ठिकाणी जे सैन्य थांबलं होतं पर्वताच्या पायथ्याशी त्यांच्या कानावरती ते पडलं. आणि ते कानावर पडल्यानंतर त्यांनी ओळखलं की प्रभू श्रीरामचंद्रांची आणि भरताची भेट आता झालेली दिसते आणि ही दुःखद वार्ता त्यांच्या कानावरती गेलेली आहे. आणि सगळ्यांना हा जो शोक झालेला आहे तो अनावर शोक आता आपल्या कानावरती पडतो आहे. ते सगळं ऐकल्यानंतर ज्या दिशेने त्यांना तो आवाज येत होता त्या दिशेकडे मग ते मिळेल त्या साधनाने धावत सुटले. कोणी रथामधून गेला आहे तर कोणी हत्तीवर बसलेला आहे, कोणी घोड्यावरती आहे, कोणी धावत सुटलेला आहे. अशा रीतीने सारे ते धावत सुटले. श्रीरामचंद्रांना भेटण्याची अनिवार्य इच्छा सगळ्यांच्याच मनामध्ये होती. त्यांच्या धावण्यामुळे, त्या रथांच्यामुळे आणि वेगवेगळी वाहनं त्यांच्याजवळ होती. त्या सगळ्या गोष्टींच्यामुळे इथे एकाच असा कोलाहल निर्माण झाला आणि त्या कोलाहलामुळे त्या वनामध्ये जे प्राणी होते ते प्राणी सैरावैरा इकडून तिकडे धावायला त्यांनी सुरुवात केली. जे पक्षी होते त्यांनी मग मोठाच कलकलाट त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते देखील दाही दिशांना आकाशामध्ये उडून जायला लागले. मग त्यांनी सारे ते धावत धावत जे आले ते ज्या ठिकाणी हे सगळे चार बंधू बसलेले होते आणि शोक करत होते तिथे येऊन ते पोचले. श्रीरामचंद्रांनी त्यांना पाहिलं आणि ते लगेचच उठून त्यांना सामोरे गेलेले आहेत. त्या लोकांना त्यांनी त्यातल्या काहींना आपल्या हृदयाशी धरलं, काहींना जवळ घेतलं आणि त्यांची चौकशी केलेली आहे. यथायोग्य रीतीने त्यांचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे. काही लोक त्यांच्या गळ्यात पडले, काही चरणावरती पडले, काही लोळण घेऊ लागले आणि अशा रीतीने त्या ठिकाणचा तो प्रसंग मोठा करुणाजनक अशा प्रकारचा निर्माण झाला. साऱ्यांनाच शोक अनावर झाला आणि सारेच्या सारे तिथे मग शोकामध्ये बुडून गेले. आता इकडे काय झालं, हे इकडे सगळा हा प्रसंग इकडे घडत असताना तिकडे महर्षी वसिष्ठ जे होते त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या राण्या होत्या आणि ते सगळे चालत चालत येत होते. आणि ते येत असताना मग त्या मंदाकिनी नदीच्या काठावरती ते सगळे आले आणि तिथे आल्यानंतर मग त्यांच्या असं लक्षात आलं की अरे हा जो घाट इथे दिसतो आहे श्रीरामांचा आणि लक्ष्मणाचा, तर इथे ते स्नान वगैरे करीत असणार. आता ती कौसल्या जी होती ती कौसल्या ही मनामध्ये विचार करत होती की हे जे राजपुत्र आहेत, राजा दशरथाचे हे पुत्र आहेत, सुखामध्ये मोठे झालेले आहेत, त्यांना अशा रीतीने नदीच्या या जलामध्ये इथे येऊन या घाटावर या वनामध्ये स्नान करण्याची त्यांच्यावरती वेळ आली हे पाहून तिला अगदी दुःख झालेलं आहे. मग त्या म्हणतात की अहो बघा बघा, ज्याला राज्यामधून घालवून दिलेलं आहे आणि जो दुसऱ्यांना अजिबात त्रास होणार नाही अशा बेताने ते सारं काही सहन करतो आहे, ते आपलं काम तो पूर्ण करतो आहे, त्या माझ्या श्रीरामाचं हे जे स्नान करण्याचं ठिकाण आहे हे आपण बघा. आणि त्या कोणालाच अशा प्रकारचं दुःख भोगण्याचा काही प्रसंग त्यांच्यावरती आलेलाच नाही आहे.
आणि तरी देखील त्यांना ते सगळं करावं लागतं. ही गोष्ट किती कठीण आहे. अगं सुमित्रे, तुझा तो जो पुत्र आहे तो मोठा भाग्यवान आहे. तो आपल्या ज्येष्ठ बंधूची सेवा करतो. या ठिकाणाहून तो जल वाहून नेतो. खरं म्हणजे हे त्या राजपुत्राचं कार्य नाही, हे तर कनिष्ठ दर्जाचं कार्य आहे. तरी देखील तो सेवा म्हणून हे सगळं करतो आहे. तेव्हा तो मोठा पुण्यवान आहे बरं का. त्याला हे जे दुःख देणारं जे कार्य आहे ते करावं लागतं, ही गोष्ट खरी आहे. परंतु या गोष्टीचा त्याला निश्चितच लाभ होणार आहे. आता मात्र तो या दुःखामध्ये पडलेला आहे. त्यावेळेला ते आणखी पुढे सरकले सगळे. वसिष्ठ मुनी त्यांना घेऊन पुढे पुढे जातच होते आणि मग त्यांना तिथेच खाली जमिनीवरती ठेवलेलं ते कुश आणि कुशावरती ठेवलेले ते पिंड हे सारे दिसले. आणि ते पिंड पाहिल्यानंतर त्या कौसल्याला पुन्हा एकदा शोक अनावर्ती झालेला आहे. तिला पुन्हा वाईट वाटलं आहे की अरे, जो राजा इंद्राप्रमाणे जगलेला आहे, ज्याने सुख भोगलेला आहे, असा तो राजा मृत्यूनंतर अशा प्रकारचं हे जे झालेलं पिंडदान आहे, हे अन्न त्याला ग्रहण करायला लागतं आहे. तर ते ग्रहण करू शकेल का, असं मग ती आपल्या त्या सगळ्या बहिणींना, त्या राण्यांना ती म्हणायला लागलेली आहे की प्रभू श्रीरामचंद्र हे जे माझे पुत्र आहेत ते देखील समृद्धशाली आहेत, परंतु त्यांना आत्ता वनामध्ये राहून या इंगुदीच्या फळासारखं फळ भक्षण करावं लागतं आहे आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करावा लागतो आहे. आणि तेच अन्न तो आता आपल्या पिताजींना इथे देतो आहे, त्याचंच पिंडदान करतो आहे. असं म्हणतात की जे अन्न तो मनुष्य खात असतो त्याच अन्नाचं तो आपल्या देवतांना ही तो अर्पण करत असतो. तेव्हा श्रीरामचंद्रांनी हे जे केलं आहे हे योग्यच आहे. अशा प्रकारे शोक करत करत त्या सगळ्या बोलत एकमेकींना सावरत त्या चित्रकूट पर्वतावरती येऊन पोचलेल्या आहेत. आणि तिथे पोचल्यानंतर त्यांना समोरच त्यांचा पुत्र राम दिसला, लक्ष्मण दिसला, सीता दिसली आणि ते सारेच तिथे होते, ते दिसले. ते पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा दुःख अनिवार्य झालेलं आहे. देवासारखा दिसणारा आपला तो पुत्र त्यांनी पाहिलेला आहे आणि त्या व्याकुळ झालेल्या आहेत. श्रीरामांनी देखील आपल्या मातांचं त्या दुरून येताना त्यांनी पाहिलं आहे आणि ते उठून उभे राहिले आणि धावत जाऊन ते आपल्या मातांना भेटलेले आहेत. त्या मातांनी अत्यंत प्रेमाने प्रभू श्रीरामचंद्रांना जवळ घेतलेला आहे आणि आपला तो कोमल हात, ती बोटं त्यांची जरा जीर्ण झालेली बोटं त्या कौसल्याची रामाच्या पाठीवरून फिरलेली आहेत. त्या पाठीवर धूळ साचलेली तिच्या लक्षात आलेलं आहे आणि तिने ती धूळ आपल्या बोटांनी तिने पुसलेली आहे. श्रीरामांच्या नंतर मग तो लक्ष्मण देखील तिथे येऊन पोचला आणि क्रमाक्रमाने त्यांनी साऱ्यांना मग नमस्कार केलेला आहे. त्या लक्ष्मणालाही त्यांनी जवळ घेतलेला आहे आणि हा सगळा जो स्नेहपूर्वक अशा प्रकारचा जो प्रसंग होता तो पार पडला. ती सीता देखील तिथे येऊन अवघडलेल्या अवस्थेमध्ये उभीच होती. मग हे सारे दूर झाल्यानंतर ती पुढे झाली आणि तिने नमस्कार करायला लागली. त्यावेळेला त्या कौसल्याने जणू काही ही आपली कन्या आहे अशा पद्धतीने तिला जवळ घेतलेलं आहे. तिच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवलेला आहे आणि ती तिला असं म्हणते की अरे, जनकाची ही कन्या आहे आणि दशरथाची ही पुत्रवधू आहे आणि जी वनामध्ये येण्यासाठी योग्यच नाही, ती तर राजमहालात असायला पाहिजे. पण असं असूनही ही आपल्या पतीच्या पाठोपाठ इथे वनामध्ये आलेली आहे आणि आता हिचं सौंदर्य हे करपल्या गेलेलं आहे. उन्हा तानामध्ये ती सुकून गेलेली आहे. कसं तिची अवस्था झाली आहे. तिला अशा पद्धतीने पाहिल्यानंतर त्यांना अगदी दुःख झालेलं आहे. त्यानंतर मग श्रीरामचंद्र हे वसिष्ठांच्याकडे वळले आणि त्यांच्या
चरणावरती त्यांनी डोकं ठेवलेलं आहे. आणि हा सगळा प्रसंग झाल्यानंतर ते सारे खाली बसले. त्या माता देखील मागच्या बाजूला जाऊन बसलेल्या आहेत. प्रभू श्रीरामचंद्रही वसिष्ठांच्या मागे आणि त्यानंतर भरत आणि लक्ष्मण शत्रुघ्न असे सारे तिथे बसलेले आहेत. आणि आता हा भरत या ठिकाणी आता काय बोलणार श्रीरामचंद्रांशी? सारेच जमलेले आहेत. आता हा भरत काहीतरी बोलणार अशा अपेक्षेने सारे त्याच्याकडे पाहायला लागले. आता अशाच अवस्थेमध्ये रात्र झाली आणि रात्र घालवल्यानंतर मग सगळ्यांनी त्या वनामध्ये ती रात्र घालवली. ती सुखाने घालवली असं म्हणता येणं शक्य नाही आहे, कारण सारे शोकाकुल झालेले होते. राजा दशरथाचा स्वर्गवास झालेला होता. राम हा वनामध्ये आलेला होता. सगळं वातावरण दुःखद झालेलं होतं आणि श्रीरामाला परत नेण्यासाठी म्हणून ही सगळी यात्रा होती. आणि हे सगळं अतिशय दुःखमय अशा प्रकारचं पर्व त्या ठिकाणी सुरू होतं. ती रात्र आनंदात गेली असं म्हणणं म्हणूनच कठीण आहे. ती रात्र अत्यंत दुःखात घालवल्यानंतर मग सकाळ झाली आणि सकाळची सगळी आन्निक पूर्ण झाल्यानंतर तो भरत मग श्रीरामचंद्रांच्या जवळ आलेला आहे. सारे बसलेले आहेत आणि साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मग तो श्रीरामचंद्रांना असं म्हणतो की हे बंधू, आता मी या सगळ्यांच्या समक्ष आपल्याला असं सांगतो आहे की पिताजींनी वरदान दिलेलं आहे माझ्या मातेला आणि त्या वरदानामुळेच केवळ माझी माता ही संतुष्ट झाली, ही गोष्ट खरी आहे. परंतु हे जे राज्य आहे ते राज्य त्या पित्याने मला देण्याचं तिच्याकडे मान्य केलेलं आहे. ते राज्य काही मी स्वीकारलेलं नाही. आपणच हे राज्याचं पालन करण्यासाठी म्हणून योग्य आहात आणि तसं असल्यामुळे आपण या राज्याचं पालन करावं, आपणच हे राज्य स्वीकारावं असं माझं मत आहे. आपणच या राज्याचा उपभोग घेतला पाहिजे म्हणून ते सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. हे राज्य सांभाळण्यासाठी म्हणून जी गती लागते, जी मती लागते आणि ज्या पालन पद्धतीचं अनुसरण केलं पाहिजे, जी पालन पद्धती पाळली पाहिजे, या प्रजेच्या पालनपोषणासाठी म्हणून जी गुणवत्ता अंगी लागते ती गुणवत्ता माझ्या अंगी नाही. श्रीरामा, ती केवळ आणि केवळ आपल्यामध्ये आहे आणि आपण ज्येष्ठही आहात. त्यामुळे आपण या राज्याचा स्वीकार केला पाहिजे. अहो, आपल्यावरती सारे लोक अवलंबून आहेत. साऱ्यांचं मत हेच आहे की आपण ह्या राज्यावरती अधिष्ठित व्हायला पाहिजे. आणि असं असताना आपण तर वनामध्ये निघून आलेला आहात. आता हे जे या ठिकाणी आलेले जे वेगवेगळे लोक आहेत, जे प्रधान पुरुष इथे आलेले आहेत, विभिन्न जातीचे हे जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सर्वार्थाने आपल्याच राज्याची इच्छुक आहेत. आपणच राजे व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. अंतःपुरातल्या ह्या ज्या स्त्रिया सगळ्या आलेल्या आहेत, या स्त्रियांची देखील तीच इच्छा आहे आणि म्हणून आपण हे अयोध्येचं राज्य स्वीकारलं पाहिजे. आणि असं केल्यानेच या जगाचं कल्याण होणार आहे, लोकांचं कल्याण होणार आहे. अशा प्रकारे राज्य ग्रहण करण्यासंबंधी हा जो भरत आहे, तो भरत अत्यंत भक्तिभावाने त्या श्रीरामचंद्रांना आग्रह करतो आहे. तो आग्रह करतो आहे असं पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जे वेगवेगळे लोक जमलेले होते, त्या लोकांनी देखील श्रीरामचंद्रांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. भरताच्या म्हणण्याला दुजोरा द्यायला सुरुवात केलेली आहे. आता श्रीरामचंद्रांनी हे सगळं काही ऐकून घेतलं आणि त्या भरताचं सांत्वन करायला घेतलं. ते भरताला असं म्हणाले की अहो, लक्षात घ्या की हा जीव काही स्वतंत्र नाही आहे. ईश्वर स्वतंत्र आहे, परंतु आपण या ठिकाणी जे सारे जीव या शरीरामध्ये आहेत ते काही स्वतंत्र नाही आहेत. आपल्या इच्छेने ते काहीही करत नाहीत. ते परावलंबी आहेत. हा काळ जो आहे तो आपल्याला नाचवत असतो इकडून तिकडे. अहो,
ज्या गोष्टीचा संग्रह करायचा ती नष्ट होत असते. ज्या गोष्टीची सुरुवात आहे त्या गोष्टीला शेवट असतो, विनाश असतो. उन्नतीचा शेवट हा पतनामध्ये होत असतो. असं सारं होत असतं. असे वेगवेगळ्या गोष्टी बोलत बोलत ते मग भरताला असं म्हणतात की अरे भरता, अशी ही सारं इथलं सगळं नश्वर आहे. हे सगळं येतं आणि जातं. जे जन्माला येतं ते मृत्यूला सामोरं जातं. मृत्यूबरोबर चालत असतो. तुम्ही प्रवासात असा, कुठेही असा, हा मृत्यू आपल्या बरोबरती चालतच असतो आणि तो जन्मापासून असतो. आणि म्हणून तू स्वतःची चिंता कर. तू काय कर, आपले पिताजी गेले म्हणून त्यांचा शोक करत बसलास, तशा प्रकारचा शोक काही तू करू नको. इथे सारं काही दररोज क्षणाक्षणाला नष्ट होण्याच्याच दिशेने जात असतं आणि क्रमशः त्याचा क्षय हा ठरलेला आहे. या जगामध्ये कोणताही प्राणी हा यथासमय त्याला मृत्यू हा येणारच असतो. तो जन्म मृत्यू ह्या कुठल्याच गोष्टीचं बंधन ओलांडू शकत नाही. मृत्यू टाळण्यासाठी या ठिकाणी कोणामध्येही सामर्थ्य नाही. अशी सगळी गोष्ट असल्यामुळे तू आपले पिता आणि पितामह ज्या मार्गाने गेलेले आहेत त्याच मार्गाने जाणं आवश्यक आहे. तूच नाही, मीही त्याच मार्गाने जाणं आवश्यक आहे, असं माझं मत या ठिकाणी आहे. आणि म्हणून तू मला आपल्या पिताजींनी आणि प्रपितामहांनी ज्या गोष्टींचं पालन केलेलं आहे, ज्या गोष्टी त्यांच्या आचरणात आलेल्या आहेत, अशा गोष्टी मी आचरत असताना तू मला ह्या भलत्याच गोष्टीचा आग्रह काही करू नको. आपले पिताजी तर धर्मात्मा होते आणि त्या धर्मात्म्याने आयुष्यामध्ये तर खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, अनेक यज्ञ केलेले आहेत आणि असं सगळं केलेलं असताना त्यांनी प्रजेचं पालन देखील अत्यंत उत्तम रीतीने केलेलं आहे. आणि हे त्यांनी केलं असल्यामुळे त्या गोष्टीचं अनुकरण करणं आवश्यक आहे, त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आवश्यक आहे. आणि म्हणून हे भरता, असं हे जे उत्तम आयुष्य आता तुलाही मिळालेलं आहे, मलाही मिळालेलं आहे आणि आपल्याला ज्या आज्ञा वेगवेगळ्या पद्धतीने त्या राजाने दिलेल्या आहेत, भिन्न भिन्न पद्धतीने दिलेल्या आहेत, की त्यांनी तुला राज्य दिलेलं आहे, त्या गोष्टीचं तू पालन केलं पाहिजे, त्या राज्याचा स्वीकार केला पाहिजे आणि अयोध्येच्या गादीवरती बसून तू प्रजेचं पालनपोषण केलं पाहिजेस. हे तुझं कर्तव्य आहे. आणि माझं कर्तव्य हे आहे की मी आता दंडकारण्यात जायला पाहिजे. मी इथून वनामध्ये जाणं, 14 वर्षांचा वनवास भोगणं हे माझं कर्तव्य आहे. तेव्हा अनित्य जगामध्ये नित्य चालत आलेला आहे तो धर्म आहे. त्या धर्माचं पालन मात्र आपण दोघांनीही करणं आवश्यक आहे, असं माझं तुला सांगणं आहे. अशा प्रकारे श्रीरामांनी त्याला समजावून सांगितलेलं आहे. तरी देखील तो धर्मात्मा भरत जो होता तो श्रीरामांना उद्देशून असं म्हणाला की हे श्रीरामा, हे रघुवीरा, आपल्यासारखं या जगामध्ये कोणीही नाही. आपण दुःखाने दुःखी होत नाही आणि सुखाने आपल्याला सुख प्राप्त होत नाही. आपण स्थितप्रज्ञ आहात. आपण कुठल्याही गोष्टीने विचलित होणारे नाही. राग द्वेष आपल्याला व्यापत नाहीत. आपण सर्वसाक्षी आहात, बुद्धिमान आहात आणि उत्तम गुणांनी आपण युक्त आहात. आणि असे असल्यामुळे आपल्या जवळपासही माझ्या गुणांची तुलना होऊ शकत नाही. अहो, असं असताना आपण ही माझी गोष्ट समजून का घेत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. मी परदेशात होतो आणि या ठिकाणी नीच विचार करणारी ही जी माझी माता आहे, त्या मातेनं हे पाप केलेलं आहे. त्या पापाशी खरं म्हणता माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, तरी देखील मी त्यामध्ये गोवला जातो आहे. आपण मला त्याबद्दल क्षमा करावी असं मी वारंवार आपल्याला म्हणतो आहे. हे रामा,
मी धर्मबंधनाने बांधलेलो असल्यामुळेच मी या माझ्या मातेला आत्ता शिक्षा करू शकत नाही. नाहीतर तिला मी कठोर शिक्षा केली असती, अगदी ठार देखील केलं असतं. परंतु हे कुल जे आहे, हे कुल हे महान अशा प्रकारचं रघुवंश आहे आणि या रघुवंशामध्ये अशा प्रकारचं कर्म मी करणं योग्य नाही. दशरथाच्या पासून माझा जन्म झालेला आहे. धर्म आणि अधर्म या दोन गोष्टीही मला जाणतात आणि म्हणून त्या गोष्टी मला कळत असल्यामुळे हे जे मातृवधासारखं जे कृत्य आहे ते कृत्य माझ्या हातून होणं शक्य नाही. म्हणून हे रघुनंदना, आपण धर्म आणि अर्थ या सगळ्या गोष्टीचे जाणकार आहात. अशा प्रकारचं कुत्सित कर्म माझ्या हातून घडू शकेल का तेही आपल्याला ठाऊक आहे. ते मी करू शकणार नाही हेही आपल्याला ठाऊक आहे. परंतु हे पाप देखील माझं नाही हे देखील आपल्याला ठाऊक आहे. मी यामध्ये सहभागी नाही. त्यामुळे आपण मला आणि या माझ्या मातेला देखील आपण क्षमा केली पाहिजे आणि या राज्याचा स्वीकार केला पाहिजे. अहो, अंतकाळी मनुष्याची बुद्धी ही मोहात पडते आणि मोहात पडल्यामुळे विचारशक्ती नष्ट होऊन जाते आणि तशी अवस्था आपल्या पिताजींची झालेली आहे. पिताजी हे अंतसमयी हे मोहात पडले आणि मोहात पडल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळेच त्यांनी अशा प्रकारचं हे वरदान माझ्या त्या मातेला दिलेलं आहे. आणि ते वरदान देऊन त्यांनी ही जी काही फार मोठी अशा प्रकारची घोडचूक केलेली आहे त्या घोडचुकीचं परिमार्जन करणं आवश्यक आहे. ती चूक दुरुस्त करणं हे ज्येष्ठ पुत्र म्हणून आपलं कर्तव्य आहे. ते आपण बदलून पहा आणि हे जे काही घडून गेलेलं गोष्ट आहे ती दुरुस्त करा, त्यामध्ये आपण संशोधन करा असं माझं मत आहे आणि ते मी आपल्याला आवाहन करतो. पुत्र या नात्याने आपलं ते कर्तव्य ठरतं. पित्याने केलेली चूक पुत्राने दुरुस्त केली पाहिजे असा धर्म आहे आणि त्या धर्माच्या सीमेबाहेर आपण देखील जाऊ नये आणि या पद्धतीने आपण ह्या गोष्टी कराव्या असं माझं मत आहे. आपण राज्याचा स्वीकार केला पाहिजे. अहो, हा कुठे वनवासात राहणं हा क्षात्रधर्म कसा ठरू शकेल? क्षत्रियाने राज्यावर बसलं पाहिजे आणि राज्य केलं पाहिजे. प्रजापालन हाच त्याचा धर्म आहे आणि आपल्याशिवाय त्या अयोध्येच्या प्रजेचं पालनपोषण योग्य रीतीने कोण बरं करू शकणार? तर कोणीच करू शकणार नाही असं माझं मत असल्यामुळे हे रामा, आपण आता परत चला आणि त्या अयोध्येचं राज्य आपण स्वीकारा. अशा प्रकारचं हे जे क्लेश देणारं जे जीवन आहे वनामधलं, ते जीवन आपण जगू नका. ते जगण्यामध्ये काहीही अर्थ नाही. सगळ्या धर्मामध्ये गृहस्थ धर्म जो आहे या 4 वर्णामध्ये, तर गृहस्थ धर्माला श्रेष्ठ मानलेला आहे. तर आपण त्या गृहस्थ धर्माचा त्याग का करताय? वनामध्ये येऊन का राहताय? आणि असं त्याग करणं योग्य आहे का? शास्त्रज्ञान आपल्याकडे आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असल्यामुळे आपण याचा योग्य तो विचार करू शकता. मी ज्ञान सांगण्यासाठी योग्य नाही. जन्मजात पाहायला गेलं तर वयाने देखील आपण ज्येष्ठ आहात आणि म्हणून देखील या राज्यावरती आपलाच अधिकार आहे. बुद्धी काय, गुण काय, कुठल्याही गोष्टीमध्ये मी आपल्या बरोबरीला येत नाही. मी बालक आहे आणि बालकच राहू इच्छितो. आपल्याच कृपास्तराखाली राहण्याची माझी इच्छा आहे. राज्याच्या पालनाची गोष्ट माझ्या हातून घडणंच शक्य नाही आहे, कारण त्या तुलनेने मी खूपच लहान आहे. माझ्याकडे कर्तृत्व नाही आहे. म्हणून हे जे निष्कंटक अशा प्रकारचं राज्य आहे पिताजींचं, ते पिताजींचं राज्य हे श्रीरामा आपणच घ्यावं, राज्यावरती अभिषिक्त व्हावं. आणि मग काय करा? तर त्याची कल्पना आणखी आता पुढे धावायला लागली
की जणू काही रामाने हे राज्य स्वीकारलेलं आहे. ते स्वीकारल्यानंतर राम काय करणार तर हाच सांगतोय पुढे की मग आपण काय करा की या सगळ्या लोकांच्यावरती विजय मिळवून टाका आणि तो विजय मिळवल्यानंतर विजयी वीर होऊन आपण अयोध्येला या आणि तिथे आल्यानंतर मग जे देवऋण असतात, ऋषी ऋण असतात, पितृऋण असतात, त्या सगळ्या ऋणांचं आपण उत्तराई व्हावं, ते चुकवावेत आणि ते केल्यानंतर सगळ्या शत्रूंचा नायनाट केल्यानंतर सारं काही स्थिर स्थावर करावं आणि राज्याचा उपभोग घ्यावा. सारे शत्रू भयभीत होऊन दूर निघून जातील असं आपण करावं आणि तिथे मग या प्रजेचं पालन आपण करावं. अशा तऱ्हेचं वेगवेगळ्या गोष्टी तो श्रीरामांना समजावून सांगून आग्रह करत होता की रामाने अयोध्येचं राज्य स्वीकारायला हवंच हवं. आता अशा रीतीने तो भरत जो आहे तो श्रीरामचंद्रांना कितीही जरी आग्रह करत असला तरी मग त्या श्रीरामचंद्रांनी पुन्हा त्याला समजावून सांगितलेलं आहे आणि निष्कर्ष असाच काढलेला आहे की ते हा 14 वर्षांचा जो काळ आहे तो वनामध्येच घालवतील, वनवासातच ते राहतील आणि अयोध्येमध्ये जाण्याचा विचार त्यांच्या मनात देखील येणार नाही. ते आता अयोध्येमध्ये येत नाही असं पाहिल्यानंतर ते जे लोक त्या ठिकाणी सगळे आलेले होते, त्या राण्या आलेल्या होत्या, ते सगळेच्या सगळे दुःखी झालेले आहेत. पण मनामधून त्यांच्या एक हर्षाची लकीर देखील उठलेली आहे. तो हर्ष अशा करता की अहो कितीही युक्तिवाद केले, कसंही समजावून सांगितलं तरी हा जो राम आहे ना हा आपल्या वचनामध्ये अगदी पक्का आहे बरं का. ते वचन पाळण्यामध्ये याची बरोबरी करणारा कोणी देखील नाही. पित्याला सत्य ठरवणं याच्यासाठी म्हणून तो ही सगळी गोष्ट अत्यंत दृढपणाने करतो आहे. ही आनंदाचीच गोष्ट आहे. आता त्या सगळ्या ज्या माता होत्या त्या मात्र अधीर झालेल्या होत्या. त्यांना असं वाटत होतं की ह्या श्रीराम केव्हा एकदा हो म्हणतो आणि अयोध्येला येतो आणि या सगळ्या दुःखाचा परिहार तिथे होईल असं जे त्यांना वाटत होतं ते काही झालेलं नाही आहे. श्रीरामांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे. तरीसुद्धा तो भरत पुन्हा श्रीरामचंद्रांना तशाच प्रकारचा आग्रह करताना तिथे दिसत होता आणि तो असं म्हणत होता की आपण अयोध्येला या आणि त्या राज्याचा स्वीकार करा. त्यावेळेला मग रामचंद्र हे त्याला उद्देशून असं म्हणतात की भरता, अरे तू हा जो मला आग्रह करतो आहेस ना त्याचं आणखी हे एक कारण आहे. ते कारण मी तुला समजावून सांगतो म्हणजे हा आग्रह करणं तू सोडून देशील. ते कारण असं की ज्या वेळेला आपले पिताजी हे या कैकेयीच्या बरोबरती त्यांचा विवाह झाला ना त्यावेळेला तुझे जे आजोबा आहेत केकय नरेश त्यांना त्यांनी असं वचन दिलेलं आहे की या कैकेयीला जो पुत्र होईल त्याला मी हे राज्य देईन असं त्यांनी त्याच वेळेला सांगितलेलं आहे आणि त्या वचनाचं हे पालन त्यांनी केलेलं आहे. ही गोष्ट तू लक्षात ठेव. पुढे आणखी त्याच्यामध्ये भर पडली की तुझी माता जी कैकेयी आहे त्या कैकेयीने देवासुर संग्रामाच्या वेळेला काय केलं तर या राजाचे प्राण वाचवलेले आहेत, राजा दशरथाचे, आणि त्या संग्रामामध्ये त्याला तिने मदत केलेली आहे आणि या मदतीवरती राजा प्रसन्न झालेला आहे आणि त्या प्रसन्नतेपोटी त्याने तिला 2 वर देव केलेले होते. ते वर तिने ठेव म्हणून तिच्याकडे ठेवले आणि आता ज्या वेळेला हे महाराज दशरथ हे मला राज्याभिषेक करतायत असं तिने पाहिलं त्यावेळेला तिला त्या वरांची आठवण झाली आणि ती आठवण झाल्यामुळे तिने ते 2 वर या राजाला मागितले. यात तिची चूक ती काय? तिची कुठलीही चूक नाही. आणि त्या 2 वरापैकी एका वराने महाराजांनी असं सांगितलं की भरताला हे राज्य मी दिलेलं आहे आणि रामाला वनवास दिलेला आहे.
अशी ही विभागणी त्यांनी केलेली आहे, स्पष्ट शब्दामध्ये केलेली आहे. आणि म्हणून मग पिताजींच्या या आज्ञेचं पालन आपल्या दोघांनीही करणं आवश्यक आहे. माझं तर असं म्हणणं आहे की पिताजींच्यावरती जे तुझ्या मातेची जी ऋण आहेत ना, त्या ऋणातून तू पिताजींना मुक्त केलं पाहिजेस. तिचे ऋण आहेत त्यांचे प्राण वाचवण्यासंबंधीचे, आणि म्हणून त्या ऋणातून जर तुला मुक्त करायचं असेल तर तू या राज्याचा स्वीकार करायला पाहिजे. आणि आपल्या पिताजींना देखील ते जे वचन आहे त्याची पूर्ती केली. ह्याही गोष्टी घडल्यामुळे ते नरकात जाण्यापासून ते वाचतील. तुझी माता देखील त्यातून वाचेल, आणि अशा गोष्टी होणं फार गरजेचं आहे. आता तुला आणखी एक गोष्ट सांगतो. राजा गय जो होता ना, त्या गयाने काय केलं तर गय देशामध्येच एक यज्ञ केला, आणि तो यज्ञ करत असताना त्यांनी पुत्र या शब्दाची व्याख्या केलेली आहे. ती तुला सांगतो. पुत्र कोणाला म्हणायचं तर पुत नावाचं जे नरक आहे त्या नरकापासून जो आपल्या पिताजींना वाचवतो तो खऱ्या अर्थाने पुत्र असतो. आता पिताजींना नरकापासून वाचवण्याची संधी तुला मिळालेली आहे. त्या संधीचा तू लाभ घे आणि आपल्या पित्याचा उद्धार कर. आता ह्यामध्ये मी तुला कुठल्याही चुकीची गोष्ट सांगितलेली नाही. आता आपले पिताजी हे आपल्या दोघांनाही आज्ञा द्यायला समर्थ आहेत. असं असताना तू हा वेळाच असा हट्ट करू नको, असं माझं तुला म्हणणं आहे. मी आता काय करतो तर ही जी सीता आणि लक्ष्मण आहे या दोघांना मी आता बरोबर घेतो आणि दंडकारण्यामध्ये जातो. तू ह्या सगळ्या प्रजेला, हे ऋषीमुनी, आपल्या माता आणि आपले गुरु जे आहेत वसिष्ठ मुनी, या सगळ्यांना घेऊन अयोध्येला परत जा. त्या राज्यावरती स्वतःला अभिषेक करून घे आणि प्रजापालन करणं हे तुझं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा तू आता अवलंब कर. ते कर्तव्य तू पूर्ण कर, असं माझं तुला सांगणं आहे. आणि हा जो विषाद तुझ्या मनामध्ये आलेला आहे, जो पसरलेला आहे, आणि आपण कुठलं तरी पापकर्म केलेलं आहे त्याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत, अशा प्रकारचं जे तुझ्या मनात आलेलं आहे ते सारं तू मनातून काढून टाक, असं त्यांनी निर्वाणीचं बोलणं केलेलं आहे. आणि ते गप्प बसलेले आहेत. पुढे आणखी यामध्ये काही घडामोडी घडतात त्या आपण बघू. या ठिकाणी सर्ग 101 ते सर्ग 107 पर्यंतचा कथाभाग हा पूर्णत्वास गेलेला आहे. श्रीराम.